नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. सकाळचे 10 वाजले. अनघा देवघरातली पूजा उरकून पटकन किचन रूममध्ये वळली. अगदी काही वेळातच लहानशी प्रियंका शाळेला जाणार होती आणि तिचा पती सारंग पंडितही कामाला जाणार होता. म्हणून थोडासाही वेळ न दवडता तिनं वेगाने दोघांचेही डबे भरले आणि प्रियंकाला आवाज दिला, "पियू, आवरलं का बेटा?" "आले मम्मी," म्हणत तेवढ्यात चिमुरडी प्रियंका धावत तिथे आली. तिच्या अंगावर चढलेला टापटीप शाळेचा ड्रेस पाहून, "अरे वा, आज अगदी न सांगता कपडे घालून तयार." "हो, पप्पांनी घातलाय मला ड्रेस," चिमुरडी प्रियंका उत्तरली. "बरं, दूध पी आणि लवकर दप्तर आवर बघू. तुझे पप्पा निघतीलच." एवढ्यात, "मम्मी, आज तू चल ना मला शाळेत सोडवायला." "नाही ग, खूप कामं पडलीत." "पप्पा येतील, जा त्यांच्याबरोबर." "तू खूप वाईट आहेस हां," नाक मुरडत प्रियंका रागाने बडबडली. "असं? मग उद्यापासून तुला डब्बा देणार नाही आणि पप्पाला तुझं नाव सांगते." "सांग, सांग बघू, पप्पा कुणाचं ऐकतात ते," मुद्दाम अनघा म्हणाली. तशी प्रियंका ठमीसारखी कोपऱ्यात तोंड फुगवून उभी राहिली. अनघाला तिचं हसायला आलं. फार प्रेमळ पोरगी होती ती. तिच्याशिवाय अनघाला एक क्षण देखील करमायचं नाही. शेवटी अनघानं तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि ती पटकन पलीकडच्या बेडरूममध्ये गेली. यावेळी तिचे महाशय आरशात पाहून टाय बांधत होते. "आवरलं का?" आत येत अनघानं हसत विचारलं. "वेलकम मिसेस अनघा," सारंग हसत म्हणाला. "अरे वा, आज गाडी खूप आनंदात दिसते. काही विशेष?" बेडवरची सतरंजी व्यवस्थित करत अनघा म्हणाली. तसा सारंग मागे वळला. कपाटाखालचे बूट काढले, त्यातले सॉक्स बेडवर बसून पायात घालत हसत म्हणाला, "ज्याची बायको सुंदर असते ना, त्याचं रोज काही विशेष असतंच अनघा." "ए अनु, रात्री मला जाम खुश केलं." "तसंच आज रात्री देखील." "छट," ती लाजून उत्तरली. "तुम्हाला तर ना काय बोलावं कळतच नाही." तो तिचा तक्रारीचा सूर ऐकून अगदी सारंग मनापासून गोड हसला आणि म्हणाला, "मग बायकोची तारीफ करायला नको?" "अशी होय," डोळे मिचकावत तो म्हणाला आणि अनावधानाने तिचं लक्ष नसताना वेगाने तिला अंगावर ओढलं. तशी अनघा त्याच्या अंगावर कोसळली. "अहो अहो, दरवाजा मी बंद करतो," म्हणत तो वेगाने उठला आणि दरवाजा बंद करून पुन्हा अनघाजवळ येऊन बसला आणि म्हणाला, "दरवाजा बंद केला. बस. तुम्हाला काही कळतंय की नाही बाहेरच्या दिवाणखान्यात पियू?" "असू दे ग, डोंट वरी," म्हणत त्यानं अलगद तिच्या लालबुंद गालाचा गोड चुंबन घेतलं. ती लाजली, मुरडली. त्याच्या शरीराला हातांचा विळखा घालून त्याच्या नजरेत बुडत म्हणाली, "अलीकडे खूप सतावतात मला तुम्ही." "नको सतावू?" तिच्या पानेदार नजरेत कैद होत त्यानं विचारलं. केव्हा केव्हा ती हळूवार पुटपुटली, "अनघा, आय एम प्राऊड ऑफ यू." तिच्या गालावरून अलगद तर्जनी घुमवत तो म्हणाला, "तुझ्यासारखी भाग्यवान बायको मिळायला नशीब लागतं. ते भाग्य मला मिळाले तुझ्या रूपानं. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही तू मात्र अतिशय साधेपणानं राहतेस. कसलाही उपमर्द नाही की हौस नाही. आय लाईक इट." "अनघा, मी आयुष्यात कल्पनासुद्धा." "झालं बोलून?" सारंगला न्याहाळत अनघानं विचारलं. "का तारीफ आवडत नाही तुला?" "आवडते, परंतु ही तारीफ करण्याची वेळ नाही. ही वेळ आहे कामावर जाण्याची. बघा, 10:15 वाजलेत. कामाला जायचं नाही का?" तसा सारंग उठला. भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 10:20 झाली होती. "ओ माय गॉड, प्रियंकालाही शाळेला सोडायचं आहे. बाप रे," म्हणत वेगाने कपाटाकडे वळला.
कपाटातून कोट काढून घातल्यावर अंगावर चढवत तो म्हणाला, अनघा, अनघा, लहान कपाटातली हिरवी फाईल काढ आणि हो, ऑफिसला फोन करून सांग मी निघालोय म्हणून. बाप रे, किती हा उशीर. म्हटलं होतं लवकर जावं, पण नवऱ्याची जायची धांदल उडालेली पाहून अनघा पटकन लहान कपाटाकडे वळली. त्यातली हिरवी फाईल काढून सारंगच्या बॅगमध्ये ठेवून ती पुन्हा फोनकडे वळली. तसा सारंग पुढे आला. अलगद मिठीत घेत म्हणाला, आज कामाला जाऊ नये. अहो पण. अगं 2 महत्त्वाची कामे आहेत, अनघा म्हणाली. 2 कामं कोणती? पहिलं काम हे म्हणत त्यानं तिची छानशी पप्पी घेतली. तशी ती लाजली. त्यानं तिला थांबवत म्हटलं, थांब अनघा. ती थांबली. गोड हसत म्हणाली, मला माहिती तुमचं दुसरं काम काय आहे ते. उशीर होतोय म्हणत तिने दरवाजा उघडला. 1 मिनिट अनघा, तो विनंती स्वरात उत्तरला. आणखी काय? दार उघडून जाऊ नकोस प्लीज, एक सिक्रेट आहे, कॉन्फिडेन्शियल. ठीक आहे म्हणत तिने पुन्हा दार बंद केलं आणि ती तिथेच दाराला पाठ लावून उभी राहिली. तसा सारंग पुढे आला. तिची उजळ कांती त्याच्या हृदयात घर करून बसली होती. तिच्या उष्ण स्पर्शाने कमालीची उत्तेजना त्याच्यात निर्माण झाली होती. एक तृष्णा हळूहळू त्याच्या नसानसात चेतायला लागली होती. पुढे येऊन त्यानं तिच्या गालावर अलगद बोट फिरवत म्हटलं, अनघा, प्रियंका आती 6 वर्षाची झाली. आता मला दुसरे बाळ हवंय. आपल्या प्रेमातून उमलणारं, आपल्या दोघांच्या तृप्त स्पर्शाचं. ही चर्चा आपण रात्रीच्या पार्लमेंटमध्ये केली तर नाही का चालणार? त्याच्यावर मधाळ नजर रोखत तिने विचारलं. चर्चा नको, कृती हवी, आत्ताच, म्हणत त्यानं पुन्हा चुंबन घेण्याचा प्रयत्न करताच, काय हो, म्हणत तिने वेगाने त्याला मागे लोटलं. तसा सारंग वेगाने मागे बेडवर जाऊन कोसळला आणि खदखदून हसू लागला. अनघालाही हसू आवरलं नाही. ती पटकन दरवाजा उघडून किचनकडे निघून गेली. काही वेळानंतर सारंग प्रियंकाला घेऊन घराबाहेर पडला होता. नंतर अनघानं घरातला संपूर्ण पसारा आवरला. जिथल्या तिथे ठेवलं आणि दुपारचं जेवण उरकून ती निवांत पुस्तक वाचत बेडवर पडली. परंतु आज पुस्तक वाचतानाही तिचं मन रमेना. सारखा तिला गोड सारंगचा अल्लड हसरा चेहरा आठवायला लागला होता. ते त्यांचं गोड बोलणं, हसणं, हसवणं, ते प्रेम, ती स्वप्न, सारं काही तिला आठवत होतं. अगदी गोड संसार थाटला होता त्यांचा. केव्हा कुरबूर नाही की भांडणं नाहीत. 3 चिमण्यांचं ते घरटं. चिमणं घरटं अगदी आनंदाने ती जगत होती. बघता बघता दुपारचा 1:30 वाजला. बाहेर रकरकीत ऊन पडलं होतं. अनघाला करमेना म्हणून ती दिवाणखान्यात आली. TV चालू केला. स्टार प्लसला भाभी नावाची चांगली सिरियल चालू होती. ती सिरियल पाहण्यात मग्न झालेली असतानाच दारावरची बेल वाजली. आता कोण आलं असेल म्हणून अनघा टीव्हीचा आवाज कमी करून दाराकडे आली. दरवाजा उघडला आणि अनेक सुमनांची उधळण व्हावी तशी ती हर्षून जात म्हणाली, अय्या पूर्वा, तू? अगं, किती दिवसांनी येतेस? ये, आत ये. ती नवतरुणी पूर्वा हातातली ब्रीफकेस घेऊन आत येत हसत म्हणाली, कशी आहेस अनघा? म्हटलं, मला ओळखतेस की नाहीस? न ओळखायला काय झालं? आपण कितीही केलं तरी बालमैत्रिणी आहोत. वाव, पूर्वा दिवाणखान्यात येत आश्चर्याने उत्तरली. फ्लॅट किती सुंदर सजवलायस ग. फॅन्टॅस्टिक. ती फ्लॅटमधली आकर्षक मांडणी, व्यवस्थित लावलेला पसारा, भिंतीवरच्या आकर्षक आर्टिकल फ्रेम, आलिशान सोफे, कपबर्ड्स,
फर्निचर, टीपॉय, कार्पेट्स पाहून पूर्वालाच काय कुणालाही भुरळ पडली असती. क्षणभर ते स्वर्गसुख पाहून आलेल्या पूर्वाला अनघाचा हेवा वाटायला लागला होता. बैस ना, उभी का अशी? अनघा उत्तरली. अनघा, तुझी हरकत नसेल तर मी ऑश होऊ शकते? पूर्वानं विचारलं. व्हाय नॉट, बिनधास्त. अगं, हे घर तुझंच आहे, त्यात विचारायचं काय ते? जा तिकडे. थँक्यू म्हणत पूर्वा लहान पोरीसारखी दुडू धावत बाथरूमकडे पळाली. अनघाला तिच्या बालिशपणाचं क्षणभर हसू आलं होतं. नंतर तिने तिची बॅग स्वतःच्या रूममध्ये नेऊन ठेवली. तिने किचन रूममध्ये येऊन छानपैकी कॉफी बनवली. पूर्वा म्हणजे अनघाची खास मैत्रीण. इयत्ता 5वीपासून ते MA पर्यंतचा त्यांचा गोड प्रवास नटलेला. त्या दोघी लहानपणापासून अगदी MA पर्यंत एकाच बाकावर बसल्या होत्या. हो, तशी पूर्वा थोडीशी ॲडव्हान्स स्वभावाची आहे. स्त्री स्वातंत्र्याचे वारं तिच्यात शिरल्यानं ती केव्हा केव्हा बेभान होऊन लढा द्यायला कमी पडत नाही. तेवढीच अल्लड बालकासारखी देखील ती वागते. तिने कॉलेजच्या असताना कुमार नावाच्या मुलाबरोबर प्रेम केलं होतं. त्याच्याशीच तिने लग्नही केलं. अर्थात तिकडे पूर्वाचं लग्न कुमारशी झालं होतं, तर इकडे अनघाचं लग्न सारंगबरोबर झालं होतं. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती दररोज ऐकत राहा.